आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे जो जवळपास प्रत्येकाच्या मनात येतो. क्रेडिट कार्ड घ्यावे का? काही लोक म्हणतात क्रेडिट कार्ड म्हणजे कर्जाचा सापळा, तर काही लोक म्हणतात क्रेडिट कार्ड शिवाय आजच्या काळात कामच होत नाही. मग खरं काय? चला अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी समजून घेऊया क्रेडिट कार्ड म्हणजे काय. क्रेडिट कार्ड म्हणजे बँकने तुम्हाला काही दिवसासाठी पैसे उधार देते. समजा तुमच्या कार्डची लिमिट 1,00,000 रुपये असेल तर तुम्ही 1,00,000 लिमिटपर्यंत खरेदी करू शकता. नंतर बिल आल्यावर ठरलेल्या तारखेपर्यंत पूर्ण पैसे भरले तर सहसा कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. आता बोलूया क्रेडिट कार्डच्या फायद्याबद्दल. पहिला फायदा म्हणजे इमर्जन्सी. समजा अचानक हॉस्पिटलचा खर्च आला किंवा अगदी महत्त्वाची वस्तू घ्यायची आली आणि सध्या बँक खात्यात पैसे नाहीत, अशा वेळेस क्रेडिट कार्ड मोठी मदत करू शकतो. दुसरा फायदा म्हणजे कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स पॉईंट. आज अनेक क्रेडिट कार्ड प्रत्येक खरेदीवर पॉईंट्स, कॅशबॅक किंवा डिस्काउंट देतात. म्हणजे तुम्ही रोजचा खर्च करताना काही फायदेही मिळू शकतात. तिसरा फायदा म्हणजे क्रेडिट स्कोअरचा. जर तुम्ही प्रत्येक महिन्याचं बिल वेळेवर भरत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो. याचा फायदा भविष्यात होम लोन आणि कार लोन घेताना होऊ शकतो. पण क्रेडिट कार्डचे काही तोटेही आहे. सर्वात मोठा तोटा म्हणजे वेळेवर बिल न भरणे. जर तुम्ही फक्त मिनिमम ड्यू भरत असाल किंवा उशिरा बिल भरलं तर त्यावर मोठ्या प्रमाणात व्याज लागू शकतं. त्यामुळे छोटासा खर्चही मोठ्या कर्जात बदलू शकतो. दुसरा तोटा म्हणजे जास्त खर्च करण्याची सवय. कार्ड स्वाईप करताना पैसे जात असल्याची जाणीव होत नाही. त्यामुळे अनेक लोक गरज नसलेली वस्तूही खरेदी करतात. म्हणून लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड वाईट नाही, त्याचा चुकीचा वापर वाईट आहे. आता प्रश्न येतो, क्रेडिट कार्ड कोणी घ्यावे? जर तुमचे नियमित उत्पन्न असेल, तुम्ही महिन्याचं पूर्ण बिल वेळेवर भरू शकत असाल आणि खर्चावर तुमचं नियंत्रण असेल तर नक्कीच क्रेडिट कार्ड घेऊ शकता. पण जर तुम्ही अनावश्यक खरेदी करत असाल किंवा महिन्याचं बिल वेळेवर भरणं शक्य नसेल तर क्रेडिट कार्ड घेणं टाळलेलं बरं. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड हा अतिरिक्त पैसा नाही, तो फक्त काही दिवसासाठी घेतलेले कर्ज आहे. म्हणून नेहमी तेवढाच खर्च करा जेवढे पैसे तुम्ही पुढच्या बिलाच्या तारखेपर्यंत सहज भरू शकता. आणि अशी सोपी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माहिती लेखला फॉलो करा. धन्यवाद.